यापूर्वी आपण लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या बनवत असताना अंकामध्ये जर शून्य आला तर कशा पद्धतीने लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या बनवायची याबद्दल माहिती घेतलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंकामध्ये शून्य येणाऱ्या उदाहरणांचा सराव करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे 06281 हे अंक एकदाच वापरून लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करा। खाली पर्याय दिलेले आहेत, त्यामधून योग्य पर्याय निवडायचा। प्रश्न दुसरा आहे 2750 हे अंक एकदाच वापरून 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या बनवायची आहे। खाली 4 पर्याय दिलेले आहेत, त्यामधून योग्य पर्याय निवडायचा आहे। यानंतर प्रश्न तिसरा आहे 4905 हे अंक एकदाच वापरून 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या बनवायची आहे। त्याखाली 4 पर्याय आहेत, त्यामधून योग्य पर्याय निवडायचा आहे। प्रश्न चौथा आहे 27108 हे अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करायची आहे। खाली 4 पर्याय दिलेले आहेत, त्यामधून योग्य पर्याय निवडा। प्रश्न पाचवा आहे 5086 हे अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या बनवायची आहे। खाली 4 पर्याय दिलेले आहेत, त्यामधून योग्य पर्याय निवडा। प्रश्न सहावा आहे 2904 हे अंक एकदाच वापरून 4 अंकी लहानात लहान संख्या तयार करा। त्याखाली उत्तरासाठीचे 4 पर्याय दिलेले आहेत, त्यामधून योग्य पर्याय निवडायचा आहे। त्यानंतर प्रश्न सातवा आहे 70251 हे अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा। 4 पर्यायामधून योग्य उत्तराचा पर्याय निवडायचा आहे। प्रश्न आठवा आहे 71063 हे अंक एकदाच वापरून लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करा। खाली 4 पर्याय दिलेले आहेत, त्यामधून योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे। त्यानंतर प्रश्न 9 आहे 3024 हे अंक एकदाच वापरून 4 अंकी लहानात लहान संख्या तयार करायची आहे। त्याखाली 4 पर्याय आहेत, त्यामधून योग्य पर्याय निवडा। त्यानंतर प्रश्न 10 आहे 70492 हे अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा। 4 पर्यायामधून योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 390 हे अंक एकदाच वापरून 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे। खाली दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडायचा आहे। त्यानंतर प्रश्न 12 0241 हे अंक एकदाच वापरून लहानात लहान 4 अंकी संख्या तयार करायची आहे। त्याखाली 4 पर्याय दिलेले आहेत, त्यामधून योग्य पर्याय निवडा। त्यानंतर प्रश्न 13 63902 हे अंक एकदाच वापरून लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करायची आहे। खाली दिलेल्या पर्यायामधून उत्तराचा योग्य पर्याय निवडा। प्रश्न क्रमांक 14 201 हे अंक एकदाच वापरून 3 अंकी लहानात लहान संख्या तयार करा। खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडा। त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 7208 हे अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या तयार करा। त्याखाली उत्तरासाठीचे 4 पर्याय दिलेले आहेत, त्यामधून योग्य पर्याय निवडा। त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 046 हे अंक एकदाच वापरून लहानात लहान 3 अंकी संख्या तयार करा। खालच्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडायचा आहे। प्रश्न क्रमांक 17 10482 हे अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा। खाली दिलेल्या 4 पर्यायामधून योग्य पर्याय निवडायचा आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 502 हे अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या तयार करा। खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडायचा आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 0627 हे अंक एकदाच वापरून 4 अंकी लहानात लहान संख्या तयार करायची आहे। खाली दिलेल्या पर्यायामधून उत्तरासाठीचा योग्य पर्याय निवडायचा आहे। त्यानंतर या प्रश्नमालिकेतील शेवटचा म्हणजेच 20वा प्रश्न 95301 हे अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा। खाली उत्तरासाठीचे 4 पर्याय दिलेले आहेत, त्यामधून योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे। तर मित्रांनो, ही होती ज्यावेळेस लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या बनवण्यासाठी दिलेल्या अंकामध्ये शून्य येतो यासाठीच्या उदाहरणांचा सराव आपण या ठिकाणी घेतलेला आहे। तुम्ही या उदाहरण संग्रहाचा व्यवस्थित सराव कराल अशी आशा करतो। आणि आपण जर आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि उत्तरे मात्र कमेंटमध्ये पाठवण्यास विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।
तोपर्यंत थँक्यू.